नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे, निंगोट पद्मजा स्पीक्समध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडित दिनविशेष माहिती असते. ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी विशेष टिप्स आणि विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ असतात. बरं, आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काम करता करता नक्कीच ऐका बरं का. कारण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणामध्ये शिवपिंडीवर शिवमूठ अर्पण केल्याने कोणते चमत्कारिक फायदे होतात. आणि दुसरं हे की शिवमूठ वाहताना जो मंत्र आहे तो त्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. तर तो आपण बदल कशा प्रकारे करणार आहोत तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला स्किप न करता अगदी तुम्ही शेवटपर्यंत ऐकू शकता, तुम्ही कामात जरी असला तर तरीही. तर बघा की आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणामध्ये आपण शिवपिंडीवर शिवमूठ अर्पण करत असतो. तर याचे आपल्याला अगदी आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक असे त्रिसूत्री चमत्कारिक फायदे होतात. तर ते कोणते होतात बघूया आपण. की प्रथम बघूया की आध्यात्मिक फायदे. तर आध्यात्मिक फायद्यामध्ये हे असतं की कृतज्ञता व्यक्त करणे. श्रावण महिन्यामध्ये शेतात नवीन पिके डोलू लागतात आणि मग निसर्गाने आपल्याला दिलेलं हे जे दान आहे नवीन पिकांचं, तर त्यामधील एक मूठ धान्य हे शिवचरणी अर्पण करणे हा त्यामागचा कृतज्ञता भाव असतो. आणि ते धान्य अर्पण केल्यामुळे आपल्या मनाला सुद्धा असं एक कृतज्ञ झाल्यासारखं की शिवचरणी आपण हे अर्पण केलेलं आहे. दुसरं त्यामध्ये हे असतं की अहंकाराचा त्याग करणे. जेव्हा आपण ही शिवमूठ म्हणजे धान्य घेऊन जेव्हा आपण शिवमूठ एकत्र करणार, बांधणार अशी शिवमूठ, तेव्हा काय होत आहे की आपला अहंकार, आपल्या वासना आपण एकत्र करत आहोत. आणि जेव्हा हे शिवपिंडीवर आपण शिवमूठ उघडणार तेव्हा आपण काय करत आहोत की आपला अहंकार, लोभ, मोह, माया, वासना हे आपण सर्व शिवचरणी अर्पण करत आहोत, शिवचरणी स्वाधीन करत आहोत. म्हणजे अहंकाराचा आपण त्याग तिथे करतो आणि याचा आपल्याला फायदा होतो. तिसरं हे असतं की शिवतत्वाचे आकर्षण. आता जी व्यक्ती पूजा करत असते आणि जेव्हा ती शिवमूठ अर्पण करते तर तेव्हा काय होतं की ते धान्य अर्पण करत असताना त्या शिवतत्वाच्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या अधिक प्रमाणात सक्रिय होतात आणि त्याचे आपल्याला चमत्कारिक फायदे होतात. आता तुम्ही म्हणाल की फायदे काय होतात. तर फायदा असा होतो की एखाद्या वेळेस बघा आपल्याला कुठून तरी काहीतरी देणं आपल्याला येणं असतं आपल्याकडे, तर ते अचानक त्या दिवशी आपल्याला मिळतं. कधी एकदम आपल्याला गोड बातमी ऐकायला मिळते. तर हे जे असतात कुठे आपलं म्हणजे आपलं काहीतरी मन खट्टू झालेलं असतं, काहीतरी वाद झालेला असतो, तर अचानक त्या व्यक्तीचा फोन येतो, ते आपल्याला सॉरी म्हणते. तर ह्या ज्या चमत्कारिक फायदे असतात तर याचा जो लाभ आहे हा लाभ त्या पूजा करणाऱ्या व्यक्तीला होतो, त्या पूजकाला त्याचा हा चमत्कारिक फायदा होत असतो. तर हे झालेले आहे स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट्स, ज्याला आपण आध्यात्मिक फायदे म्हणूया. आता दुसरे आहे की वैज्ञानिक फायदे कोणते होतात. विज्ञानाने आपल्याला काय सांगितलेलं आहे ज्याला आपण म्हणतो की सायंटिफिक ॲस्पेक्ट्स. तर यामध्ये काय होते की श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस सुरू असतो, त्यामुळे हवेमध्ये आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी ही पसरलेली असते. त्यामुळे जे धान्य साठवलेलं असतं ते धान्य जे साठवलेलं आहे तर त्याला कीड लागू नये, त्याला अळ्या, बुरशी, त्याचा वास येण्याचा धोका असतो आणि हा धोका नष्ट करण्यासाठी मग ते साठवलेलं धान्य बाहेर काढण्यात येतं. आणि मग आपण ते जे धान्य बाहेर काढतो त्या निमित्तानं आपण शिवमूठ म्हणून ते वाहण्यात येतं. तर काय होतं माहिती आहे का की त्या निमित्ताने आपण त्या धान्याचा वापर आपल्यासाठी उपयोग हा करत असतो. म्हणून निसर्गाने दिलेलं आपल्याला हे एक असं म्हणजे वरदानच आहे की आपण ते धान्य साठवलेलं काढायचं आणि या श्रावण महिन्यामध्ये त्याची साफसफाई करून घेणे.
दुसरं हे असतं की म्हणजे आता जे आपण 4 सोमवारला 4 धान्याची शिवमूठ वाहतो, तर त्यामुळे काय होते की त्या पूजकाला त्याचा फायदा होतो. तो असा होतो की पहिल्या सोमवारला तांदूळ हे शिवमूठ म्हणून अर्पण करण्यात येतात. त्याचा फायदा हा सुख समृद्धी कुटुंबाला लाभण्यासाठी होतो. दुसऱ्या सोमवारला तीळ हे शिवचरणी अर्पण करण्यात येते. त्यामुळे तीळ काय असतं की तिळामध्ये उष्णता असते, त्यामुळे त्वचा चांगली राहते. तिळाचं तेल हे उत्तम असतं आणि त्यामुळे पापक्षालन होतं, म्हणजे पापांचा नाश होतो. तुमच्या जे काही असेल तुमचं पापक्षालन ते निघून जातं. तिसऱ्या सोमवारला मूग हे शिवपिंडीवर अर्पण करण्यात येतात. तर त्यामध्ये काय असतं की मुगाचा जो गुणधर्म आहे तो थंड आहे, त्यामुळे ते मूग आपण खाल्ल्यामुळे किंवा मूग आपण अर्पण केल्यामुळे आपण खातो पण ते, तर त्यामुळे आपलं शरीर शांत राहतं, आपलं डोकं शांत राहतं आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाचं हे कल्याण होतं, कुटुंबाचा लाभ होतो आणि कुटुंबामध्ये सुद्धा शांतता नांदते. चौथ्या सोमवारला जवस शिवमूठ म्हणून अर्पण करण्यात येते. तर त्यामुळे काय होते की वंशवृद्धी होते आणि वंशवृद्धी झाल्यामुळे त्याचा फायदा हा कुटुंबाला होतो आणि त्यामध्ये सुद्धा तुमच्या कुटुंबाचं हे कल्याणच होतं. आणि 5वा जर सोमवार आला तर सातू ही शिवमुठीकरता अर्पण करण्यात येते. सातू ही 5 धान्यांपासून बनविण्यात येते आणि सातू जेव्हा आपण अर्पण करतो 5वा सोमवार हा कधी कधीच येतो, म्हणजे नेहमी दरवर्षी येत नाही. तर त्यामुळे काय होते की तुम्ही जे कोणतं कार्य करत आहात तर त्या कार्यामध्ये जर तुम्हाला अडथळे येत असेल तर ते कार्यामध्ये तुम्हाला यश मिळते आणि तुमचं कुटुंब हे सुखी राहते. तर असं हे शिवमूठ अर्पण करण्यामागचं एक म्हणजे त्यामागची ही अशी साखळी आहे आणि त्यामुळे त्याचे फायदे हे त्या पूजकाला होत असतात. जी व्यक्ती पूजा करत असते त्या व्यक्तीला याचे असे चमत्कारिक फायदे होतात. तर हे झालं त्याचं सायंटिफिक ॲस्पेक्ट्स, आपण वैज्ञानिक आपल्याला हे फायदे होणार. आता तिसरं हे आहे की सामाजिक फायदे, कारण सामाजिक फायदेसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. तर सामाजिक फायद्यामध्ये काय असतं की जेव्हा मंदिरांमध्ये म्हणजे लाखो करोडो लोक पूजा करत आहेत, धान्य अर्पण करत आहे शिवपिंडीवर, तर तिथे काय होतं की ते सर्व धान्य एकत्र करून गरजू लोकांना, भुकेलेल्या लोकांना ते धान्याचं वाटप करण्यात येतं. म्हणजे त्या धान्याचा अपव्यय होत नाही, अन्नाचा अपव्यय टाळता येतो आणि त्यामुळे अगदी करोडो लोकांना ते धान्य मिळतं, कोणीही उपाशी राहतं नाही. हा त्यामागचा एक उद्देश आहे. शिवाय त्यामागे दुसरा उद्देश हा आहे की जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. म्हणजे काय की जेव्हा आता आपण हे झालं मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहण्यात येणारं किंवा मंदिरामध्ये लाखो लोक पूजा करतात तिथलं झालं. आता काही काही लोक घरीच पूजा करतात, मंदिरात जात नाही, पण घरीही सुद्धा शिवमूठ अर्पण करतो. मग ते अर्पण केल्यानंतर आपण निर्माल्य म्हणून ते नदीमध्ये विसर्जन करतो. तर विसर्जन केल्याने काय होत आहे की त्या नदीमध्ये जे जलचर आहे, त्या नदीमध्ये जे काही असेल कोणतेही म्हणजे जीव जंतू, सूक्ष्मजीव, छोटे छोटे जीव, ते अळ्या म्हणा किंवा नदी जे असतं तिथे सूक्ष्मजीव, छोटे छोटे मासे वगैरे, तर त्यांना हे सर्व धान्य मिळतं आणि त्यामुळे कोणीही उपाशी राहत नाही. ही जी अन्न साखळी आहे म्हणजे फूड चेन, ही निसर्गाला ती कायम टिकवून ठेवायची आहे आणि मग ती या प्रकारे कायम टिकून राहते. म्हणून हा त्याचा सामाजिक फायदासुद्धा होतो, समाजाला सुद्धा हा त्याचा फायदा होतो. तर आता बघा की नवीन लग्न झालेली जी स्त्री असते किंवा कोणीही जे पूजा करतात तर त्यामुळे त्यांच्या कुटुंबालाच फायदा होतो. त्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती, कुटुंब एकत्र राहतं आणि पूजा केल्याने त्यांना एक मानसिक समाधानसुद्धा मिळतं. तर हा यामागचे म्हणजे सामाजिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत. आता बघा की जेव्हा हे जे दान करण्यात येतं, म्हणजे आपण म्हणतो की मंदिरामध्ये दान केलं तर त्याला शिवमुष्टी दान असं सुद्धा म्हणतात. आणि हे दान करणं सुद्धा तुम्ही अगदी मूठभरच धान्य द्या ना, जास्त द्यायचंच नाही आहे आपल्याला, अगदी मूठच तिथे आपल्याला अर्पण करायची आहे. पण त्या मूठ अर्पण केल्यामुळे काय होत आहे, मूठभर धान्यामुळे की तुमच्यामध्ये एक म्हणजे पुण्य केल्याचं कर्म येतं आणि शिवमुष्टी दान तुमच्या हाताने घडतं. आता बघा की जेव्हा आपण शिवमूठ अर्पण करत आहोत शिवचरणी, तर तिथे मंत्र म्हणतो.
तर तो जो मंत्र आहे तर तो मंत्र कसा आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर. तर आपल्याला त्यामधील नावडती हा जो शब्द आहे तो काढून टाकायचा आहे. कारण काय आहे की नावडती म्हटलं की तिथे नकारात्मकता पसरते, नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि एक असा डोक्यामध्ये सुद्धा नकारात्मक विचार येतो. म्हणून आपल्याला तो नावडती हा शब्द काढून तो जो मंत्र आहे तो आपल्याला असा करायचा आहे की शिवा शिवा महादेवा ईश्वरा शिवा शिवा महादेवा ईश्वरा देवा भ्रतारा माझी शिवामूठ जी माझी सासरच्या लोकांकडे माहेरच्या लोकांकडे मी जी आवडती आहे तर मला आवडतीच राहू दे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. म्हणजे आपण जे म्हणतो की शिवा शिवा माझी महादेवा माझी शिवामूठ घे आणि मला आवडती आहे तर आवडतीच मला राहू दे. तर त्यामधून हा नावडती हा जो शब्द आहे हा आपल्याला काढून टाकायचा आहे. कारण आपण आवडतीच आहो, सासरी आवडती आहो, माहेरी आवडती आहो, त्यामुळे तो शब्द आपल्याला गाळून टाकायचा आहे. पूर्वीच्या काळात ते असेल म्हणून ते तसं त्यांनी बनवला असेल, पण आता आपल्याला नवीन हा असा मंत्र तयार करून आपण आपल्यासाठी घेणार आहोत. आणि मग काय होते की हे सर्व केल्यामुळे पूजकाला जी व्यक्ती पूजा करत आहे त्या व्यक्तीलाच याचा फायदा होतो आणि त्यामुळे घरामध्ये सात्विक लहरी ह्या वाढतात, सात्विक लहरीचं अधिक संक्रमण होतं आणि मग त्याचा फायदा हा तुमच्या कुटुंबाला होतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. पुन्हा भेटूया.